नमस्कार मित्रमंडळींनो, स्वागत आहे तुमचं डोंगरमाळाच्या गोष्टीत. तर मित्रांनो, आज मी तुमच्यासाठी एक मस्तपैकी गोष्ट घेऊन आलोय. तर मित्रांनो, आजची गोष्ट आहे का पोपटाची. एक पोपट होता, तो आपलं जीवन सुखामध्ये जगत होता. त्याच्या जवळ एक वेळेस यमराज आले आणि त्याच्याकडे पाहून हसले. पोपटाला वाटलं, यम माझ्याकडे पाहून हसलं, याचा अर्थ मला हे घेऊन जाण्यासाठी आलंय. आता काय माझं खरं नाही, पण आता ह्या यमापासून कुठंतरी मला लांब जायचंय. पण मी जाऊ शकत नाही, एवढं लांब उडू शकत नाही. आता नेमकं मी काय करू. मग पोपट उडाला आणि गरुडाकडे गेला आणि गरुडाला म्हणला, तुम्ही तर देवाचं वाहन आहेत, तुम्ही एक काम करा, मला कुठंतरी लांब नेऊन सोडा. गरुड म्हणला, का. मला पाहून यमराज हसलेत, याचा अर्थ असा की ते मला नेण्यासाठी आलेत. तुम्ही काय करा, मला कुठेतरी लांब न्या की जिथं यम पोहोचणारच नाहीत. गरुड म्हणले, तुला काय करतो मी, 7 समुद्रा पलीकडे नेऊन सोडतो. तिथं मग तू सुरक्षित राहशील. यम तर इथं आहेत, तुला 7 समुद्रा पलीकडे नेऊन सोडतो. पोपट मस्त गरुडाच्या पाठीवर बसला आणि उडाले. ती थेट 7 समुद्रा पलीकडे गेले आणि तिथे एक गुहा होती. गुहा म्हणजे एक बोगदा समजा. त्या गुहेत निघून पोपटाला ठेवलं आणि गरुड म्हणला, काही दिवस तू इथंच राहा. आणि मग गरुड पक्षी हा देवाचं वाहन आहे. त्या पोपटानं त्या गरुडाला सांगितलं, तुम्ही देवाचं वाहन आहात, तुम्ही यमाला सांगा किंवा एखाद्या देवाला सांगा, मला मरणाची फार भीती वाटती, माझ्याकडे काय त्यांना पाठवू नका. मग गरुड उडाला आणि थेट स्वर्गात गेला आणि तिथं यम बसलेले होते. आणि तिथं विचारलं गरुडानं की तुम्ही काल पोपटाला पाहून हसलात का. यमराज म्हणले, हो. म्हणले, का हसलात. मी याच्यासाठी हसलो होतो की याचं मरण तर आलंय, एका मांजरीच्या हातात आहे आणि ती मांजर पण 7 समुद्रा पलीकडे एका गुहेत थांबलेली ह्याची वाट बघत. आणि हा एवढूसना पोपट 7 समुद्रा पलीकडे जाईल कसा, म्हणून मला हसू आलतं. गरुडाला वाटलं, मी काम चुकीचं केलं की ह्याला मरणाच्या दारातच नेऊन उभं केलं. जर समजा मी ह्याला नेत नाही तर ह्याला मांजर खात नाही. आणि तितक्यात काही वेळेतच त्या पोपटाचा आत्मा वर जातो. त्याला गरुड पाहतो, यमराज पाहतो आणि त्याचं अंतकाळ होऊन जातो. तसा मित्रांनो, जर आपली पाळी आली मरणाची, तर कुणी थांबवू शकत नाही. हे ह्या गोष्टीतून मी तुम्हाला सांगितलंय. तर मित्रांनो, कशी वाटली आजची डोंगरमाळाची गोष्ट कमेंट करून अवश्य सांगा. आणि भेटू उद्याच्याला. तोपर्यंत नमस्कार.